दुसरं लग्न करण्याचा विचार मी कधीच केला नव्हता. अनेकांनी आग्रह केला, सल्ला दिला, पण आजची परिस्थिती वेगळी आहे. मला लग्नाचा निर्णय घ्यावा लागतोय, आपल्या कुटुंबाला एकत्र ठेवण्यासाठी. दुसरा कुठलाच पर्याय माझ्या समोर शिल्लक नाहीये. बाहेर लोक काही म्हणत, मी ज्या कारणासाठी हा निर्णय घेतलाय तो तुला पटला असेल याची खात्री आहे मला. कारण जाताना माझा हात हातात घेऊन तूच म्हणाली होतीस, काय वाटेल ते झालं तरी आपलं कुटुंब एकत्र राहायला हवं. आणि मी तसा शब्द दिला होता तुला. आपला आभाळ माया, ज्याच्यावर तू एवढं प्रेम केलंस, मायेने वाढवलंस, ते आपलं घरटं जपण्यासाठी मी हा निर्णय घेतलाय. गायत्री, अगं अजून झोपली नाहीस तू? वाजले बघ किती. खूप वेळ झोपायचा प्रयत्न करते पण झोपच येत नाहीये. अगदी माझ्या प्राजक्तासारखी आहेस बघ तू. कोण प्राजक्ता? अगं प्राजक्ता माझी मुलगी. आता ती तिच्या नवऱ्याबरोबर अमेरिकेला असते, पण जेव्हा तिचं लग्न ठरलं होतं ना, तेव्हा ती पण तुझ्यासारखी अशीच खिडकीजवळ येऊन उभी असायची. कधी कधी तर रात्र रात्र उभी असायची, अशीच विचार करत असायची. काकू, ती प्राजक्ता एवढा कुठल्या गोष्टींचा विचार करायची? अगं सतत काळजी वाटायची. नवीन घर, नवीन माणसं, नवीन घरातील नवीन चालीरीती, ह्याच्याशी कसं जुळवून घेईन ह्या सतत विचारात असायची.